नवीन हसापूर टेकडी भागातील हा महत्त्वाचा रस्ता आहे। KGN पेट्रोल पंपालगत असलेला हा रस्ता मुख्य वस्तीमध्ये जातो आणि या रस्त्याची दुरावस्था आणि घाणीचे साम्राज्य या रस्त्यावरती पसरलेले आहे। यामुळे या परिसरातील नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले असून कुठलीच नाली किंवा रस्ता बरोबर नाही। KGN पेट्रोल पंपाच्या लगतचा हा रस्ता आहे आणि या रस्त्यावरून महिला, पुरुष, पदचारी, दुचाकीस्वार यांची सातत्याने वर्दळ असते। हे सर्व वर्दळ असतानासुद्धा धड पायी चालता येत नाही। अशा अवस्थेमध्ये दुचाकीस्वार आणि वृद्ध, महिला, शाळकरी मुलं यांच्यासाठी खूपच त्रासदायक हा रस्ता झालेला आहे। नाल्यांची कुठलीच व्यवस्था नाही। नाल्या होत्या त्याही पडून गेल्या, बुजून गेल्या। त्याला पुन्हा व्यवस्थित करण्यासाठी आपल्या या परिसरातील ग्रामपंचायत अगदी असमर्थ ठरली आहे। त्यामुळे नाल्यासुद्धा या ठिकाणी काढण्यात आल्या नाही, त्या बुजून गेल्या। त्यामुळं नालीचं पाणी, घराचं सांडपाणी रस्त्यावरती येऊन या ठिकाणी मोठ्या प्रमाणात घाणीचे साम्राज्य पसरलेले आहे। रस्त्यावरती अगदी तलावाचे स्वरूप आले असून या साचलेल्या पाण्यावर डेंग्यू, मलेरिया, कावीळ यासारखी परिणामकारक अशी कीटकनाशके मारावी लागतात किंवा या ठिकाणी नाल्या काढाव्या लागतात। तेव्हा कुठं या परिसरातील लोकांचं स्वास्थ्य सुधारेल। खरं तर या परिसरात जी डबकी साचली त्यावर मच्छरचा मोठा प्रभाव आहे। त्यामुळे नागरिकांना कावीळ किंवा डेंग्यूसारख्या आजारांना सामोरं जावे लागत आहे। सरपटणारे प्राणी या पाण्यातून घरामध्ये येतात आणि त्याचीही हानी या नागरिकांना सहन करावी लागत आहे। सरपटणारे प्राणी असतील किंवा विंचू, साप असे प्राणीसुद्धा घरामध्ये जातात। त्यामुळे या नाल्या आणि ही रोड लवकरात लवकर दुरुस्त होणे आणि नागरिकांना चांगली सुविधा मिळवून देणे हा एक मोठा सध्याचा प्रश्न या ग्रामपंचायतीसमोर आहे। या परिसरातील भाग म्हणजे खरं तर लोककल्याणकारी आमदार म्हणून ओळखले जाणारे बालाजीराव कल्याणकर यांचा हा मतदारसंघ आहे। त्यांनी याकडे लक्ष देऊन, इथल्या पदाधिकाऱ्यांना लक्ष देऊन नागरिकांना सुविधा पुरवावी।